आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असे जागृत देवस्थान आहे की ज्या देवस्थानाचे अंश आजही जिवंत स्वरूपात आहेत। हे जिवंत स्वरूपातील अंश तुम्हालाही बघायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे देवस्थान आहे बत्तीसशिराळ येथील श्री गुरु गोरक्षनाथ। हेच बत्तीसशिराळ जे जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे आणि हे तेच गुरु गोरक्षनाथ ज्यांनी ही परंपरा सुरू केली। 9 नाथांपैकी एक नाथ गुरु गोरक्षनाथ शिराळ्यातील मोरणा व तोरणा नदीच्या पवित्र संगमावर तपश्चर्या करण्यासाठी आले होते। त्यांच्या प्रदीर्घ सहवासामुळे पावन झालेल्या या नगरीत पुढे जाऊन त्यांचे मंदिर स्थापन झाले। दर एकादशी दिवशी फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर नव्हे तर कर्नाटक पासून हजारोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी येथे येतात। कुंभमेळ्यानंतर येथे सुद्धा दर 12 वर्षांनी साधूंची झुंड भरते आणि या झुंडीतील 12 वर्षासाठी एका साधूंची मठाधिपती म्हणून नेमणूक होते। मंदिराच्या आवारात प्राचीन काळातील जुने तळघर आहे आणि या तळघरात बऱ्याच साधू संतांनी तपश्चर्या केलेली आहे। हेच ते जिवंत अंश सिद्ध गोरखचिंच। याच पवित्र वृक्षाखाली गुरु गोरक्षनाथांनी त्यांच्या शिष्यांना दीक्षा दिली होती। त्यामुळे या वृक्षात गुरु गोरक्षनाथांचे अंश आहेत असे मानलं जातं। या पवित्र वृक्षाच्या 108 प्रदक्षिणा पूर्ण केल्यास मनोकामना पूर्ण होते असं पुराणात सांगितलं आहे। एक वेळ अनुभव घेऊन नक्कीच बघा। ओम नमो आदेश।